बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मोठी हार दिसून आली, काय कारण असू शकतात नेमके? बिहारची निवडणूक तशी जी आहे ती फक्त निवडणूक आयोगानेच ती भारतीय जनता पार्टीला जिंकवून दिलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही हारचं कारण नाही। त्या ठिकाणी त्यांनी महिलांना जे एकदम 10,000 रुपये ऐन इलेक्शनच्या वेळेस लाच देऊन ते मतं विकत घेण्याच्या पद्धतीने ती जी दिल्या गेलेली रक्कम आहे, तर ती एवढी मोठी रक्कम पहिल्यांदाच त्या घरामधल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पडल्यामुळे त्या ठिकाणी एका वेळेस त्यांचंही मतदान जे आहे तर ते मिळण्यासाठी त्यांना मदतही त्या ठिकाणी झालेली असेल। किंबहुना आपण पाहतोय की तिथली बेरोजगारी पाहता तिथलचे लोक महाराष्ट्रामध्ये येतात कामधंदे शोधायसाठी, आणि त्या ठिकाणी जर कधी इतकी बेरोजगारी असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं आहे तर त्याच्या मागचं कारण निवडणूक आयोगाने त्यांना पुरेपूर मदत केलेली आहे, हे बिलकुल अगदी 100% शक्य आहे। वोट चोरीचा मुद्दा झाला। नक्कीच वोट चोरीच्या बाबतीत आम्ही जो निर्णय घेऊन मोठमोठ्या पदयात्रा काढल्या आणि राहुलजींच्या सभा पाहिल्या तिथलच्या, त्या आता इथलच्या टी व्हीला दिसणं शक्य नाही, कारण की आता हा मोदी मीडिया गोदी मीडिया म्हणून जो ओळखायला लागलेला आहे, तर त्यामुळे तो एक जो आहे फटका त्या ठिकाणी तो आम्हाला चॅनलच्या माध्यमातून दिसला की बसला की राहुल गांधींना जे आहे कमी दाखवल्या गेलं, किंबहुना तिथलच्या मोदींच्या फेल गेलेल्या सभा आणि बाकीचं वातावरण जर कधी आपण बघितलं तर ते निश्चितपणे काँग्रेसच्या फेवरला होतं आणि काँग्रेसचीच सत्ता त्या ठिकाणी येणं अपेक्षित होतं। वोट चोरी झाली असं वाटतं? नक्की 100% याच्यामध्ये वोट चोरी होण्याच्या शिवाय इतक्या मोठ्या पद्धतीचा पराभव हा होणं शक्य नाही असं हे आम्हाला ठामपणे वाटतं। स्वराज्याच्या निवडणुका होत आहेत, काय परिस्थिती आहे काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची महाराष्ट्र? आता या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणच्या वैयक्तिक तिथलच्या पदाधिकाऱ्यांना युतीच्या आपल्या आघाडीच्या संदर्भातल्या ज्या आहेत त्या अधिकार त्या पद्धतीचे दिलेले आहेत, ते त्या पद्धतीने चांगले उमेदवार त्या ठिकाणी देऊन आमची महाविकास आघाडी जी आहे तर ती संपूर्ण बहुमताने जवळपास महाराष्ट्रामध्ये 70 ते 75% समोर राहील। महाराष्ट्रातलं चित्र वेगळं आहे, या ठिकाणचा जो भ्रमनिरास आमच्या जनतेचा या ठिकाणी झालेला आहे, इथलचे रोजगार जे आहेत ते बेरोजगारीला अजूनही सुद्धा त्रस्त झालेले आहेत आणि त्यासोबत वाढती महागाई वगैरे हे ज्वलंत मुद्दे जे आहेत, हा सुशिक्षित महाराष्ट्र असल्यामुळे या ठिकाणावरती आता ती जी आहे ती बदलाची भूमिका जवळपास सर्व महाराष्ट्रीय जनतेची दिसत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।